चला, ओके, आवाज ओके. तर आता या सेशन मध्ये आपण शिकणार आहोत या पाठातील दुसरा पॉइंट, शेवटून दुसरा. बरं का, आणखीन पाठ संपलेला नाही, दुसरा आपला धडा संपलेला नाही. शेवटून दुसरा, थोडंच थांबा, अडचण व्हायला यायची. खूपच फिट वाटत. शेवटून दुसरा पॉइंट म्हणजेच सरासरी. तर आज आपण सरासरी कशाला म्हणतात आणि सरासरी म्हणजे नेमकं काय, सरासरीचा नेमका अर्थ काय होतो. बऱ्याचदा आपल्याला शिकवलं जाते सरासरी, टॉपिक सरासरी. हा घ्या पहिला प्रश्न, सरासरी काढायची कशी, एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, सरासरी निघून जाते. काय कळालं? काहीच नाही कळालं. तर शिकताना पहिल्यांदा ती सरासरी कन्सेप्ट काय आहे, सरासरी म्हणलं कशाला जाते, हे आपल्याला समजून घेणं अपेक्षित आहे. मी म्हणतो तुमचे मम्मी पप्पा कोणीही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल ना, त्यांच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो खूप अत्यंत उपयोगी आहे. ठीक आहे, सायंकाळी गेल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्या सोबत पाहावा. ठीक आहे. तर सरासरी म्हणजे नेमकं काय, सरासरीला आणखीन एक प्रतिशब्द आहे, ते म्हणजे मध्य. त्यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात मीन. ठीक आहे, काय म्हणतात, मीन, मध्य म्हणतात. मराठीमध्ये त्याला मध्य म्हणतात. ठीक आहे. मध्य काढला कधी जातो, ज्यावेळेस प्राप्तांकांची संख्या जास्त असते, खूप साऱ्या संख्या असते. 101 संख्यांची सरासरी काढताना जरा अडचण जाते. ठीक आहे, 101 संख्या, अशा संख्या तुम्हाला दिल्या 100 संख्या. मग आपलं सूत्र काय सांगते, एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजे सरासरी. मग आता 100 संख्यांची बेरीज करताना आपल्याला थोडीशी परेशानी जाते. अशा वेळेस सरासरीच एका वेगळ्या पद्धतीने काढली जाते. संख्याशास्त्रामध्ये त्याचा समावेश होतो, सांख्यिकीमध्ये, म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात स्टॅटिस्टिक, यामध्ये त्याचा समावेश होतो. पण सर्वात अगोदर तुम्हाला आता सध्याच्या या स्टेजला फक्त सरासरी समजून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे, सरासरी. तर पुढे गेल्याच्या नंतर ही सरासरी तुम्हाला मध्य म्हणून येते. अलग लक्षात, मध्य, मध्यक आणि बहुलक असे काही असतात संख्याशास्त्रामध्ये, ते भाग आहेत. पण आता सध्या तर तुम्हाला सरासरी या शब्दाकडे विशेष लक्ष द्यायचंय. सरासरी हा शब्द नीट समजून घ्यायचा आहे. सरासरीलाच प्रतिशब्द आहे मध्य, एवढं जरी लक्षात आलं. कारण का होते, कधी कधी पेपरमध्ये प्रश्न असा फिरून टाकला जातो की 45, 38, 36, 64 आणि 80 या संख्यांचा मध्य काढा. मध्य खालीलपैकी कोणता. मध्य म्हटल्याच्या नंतर आपण तर सरासरी शिकलेली असते, पण पेपरमध्ये चुकून तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी त्या ठिकाणी मध्य जर टाकून दिला तर तुम्ही गोंधळून जाता आणि मध्य तुम्हाला शिकवलंच नाही असं वाटेल ना. म्हणून मध्य म्हणजे सरासरी, सरासरी म्हणजे मध्य, म्हणजे सरासरीचा प्रतिशब्द आहे मध्य. तर बाळांनो, सरासरी म्हणजे नेमकं काय ते समजून घ्या. दिलेल्या घटक संख्यांच्या बेरजेला दिलेल्या घटकांनी भागले असता सरासरी मिळते. दिलेल्या घटक संख्यांच्या बेरजेला दिलेल्या घटकांनी भागल्यावर आपल्याला सरासरी मिळते. म्हणजे नेमकं काय, सरासरी म्हणजे नेमकं काय. परत एकदा सांगतो, इथं सरासरी म्हणजे काय सांगितलं की दिलेल्या घटक संख्यांच्या बेरजेला दिलेल्या एकूण घटकांनी भागले असता सरासरी मिळते.
दिलेल्या घटक संख्यांच्या बेरजेला दिलेल्या एकूण घटकांनी भागले असता आपल्याला सरासरी मिळते. म्हणजे सरळ सरळ सांगायचं म्हणजे एकूण संख्यांच्या बेरजेला एकूण संख्यांनी भागलं म्हणजे सरासरी मिळते. हे तर मीही सांगायलो आणि इतरही शिक्षक असंच सांगतात. पण मी सांगणं म्हणजे काय वेगळं सांगायलो का? नाही सांगायलो. पण आता मी वेगळं सांगतो. सरासरी जे काढली जाते ना, आपल्याकडे काही सांख्यिकी माहिती गोळा असते, माहिती मिळते. आलं लक्षात? आपल्याकडे सांख्यिकी माहिती मिळते. मग त्यावरून आपण एक अप्रॉक्सिमेटली एक प्राप्तांक पकडतो, म्हणजे एक त्यांचा मध्य पकडतो, सेंटर पॉइंट. आलं लक्षात? त्यालाच ती सरासरी म्हटली जाते. सर्वप्रथम या व्याख्येचे मी तुम्हाला उदाहरण देऊन या व्याख्येचं स्पष्टीकरण देतो. दिलेल्या घटक संख्यांच्या बेरजेला दिलेल्या एकूण घटकांनी भागले असता सरासरी मिळते. आता बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सर्वे करायला सांगितला. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तुम्हाला सर्वे करायला सांगितला. ओके, सर्वे करायचा आहे कशा बाबतीतला? तर आईस्क्रीम आवडणारे विद्यार्थी. आलं लक्षात? प्रत्येक शाळातले आईस्क्रीम आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वे करायचा. मग तुमच्याकडे काही प्राप्तांक येतील. काही जणांना आईस्क्रीम आवडते, काही जणांना आवडत नाही. आलं लक्षात? ज्याची त्याची आवड निवड वेगळी असते. बरं, आणखीन एक गोष्ट घेऊया. तुम्हाला सगळ्याला समजायसारखं एक उदाहरण घेतो. ठीक आहे, आपण आपल्या मार्काचाच विचार करूया. ठीक आहे, आता एका वर्गामध्ये पक्या, सम्या, गण्या, राम्या आणि श्याम्या असे 5 मित्र आहेत. ठीक आहे, 5 मित्र आहेत. ठीक आहे, एका वर्गामधले हे 5 मित्र आहेत. आता यांनी एक परीक्षा दिली 20 मार्कांची. हा कितवीचा वर्ग आहे? 5वीचा वर्ग. ठीक आहे, आता या 5 जणांनी काय केली? परीक्षा दिली 20 मार्काची. तर या परीक्षेमध्ये या पहिल्या मुलाला पडले 12 गुण, एकाला पडले 14 गुण, एकाला पडले 16 गुण, एकाला पडले 18 गुण, एकाला पडले 20ला 20 गुण. हुशार होता हा. आलं लक्षात? तर आता यांना पडलेले गुण हे तुमच्याकडे आलेले सांख्यिकी माहिती आहे. ओके, ही सांख्यिकी माहिती आहे, संख्यात्मक माहिती आहे. ओके, कळालं? चल, आता ही जी संख्यात्मक माहिती आहे ही गणितात सांगताना एका वेगळ्या पद्धतीने सांगितली जाते. इयत्ता 5वीतल्या विद्यार्थ्यांना 12, 14, 16, 18, 20 गुण मिळाले असं म्हणतो का आपण? नाही, असं म्हणता येणार नाही. मग हेच गणिती भाषेत सांगताना याचा काय काढला जातो? मध्य काढला जातो, सरासरी काढली जाते. आलं लक्षात? तर सरासरी काढताना काय करतात? दिलेल्या घटक संख्यांच्या बेरजेला दिलेल्या एकूण घटकांनी भागले असता तुम्हाला काय मिळते? सरासरी. सरासरी काढताना काय करतात? तर दिलेल्या घटक संख्यांच्या बेरजेला म्हणजे या 5ही जणांना मिळालेले जे गुण आहेत त्यांची एकूण बेरीज करतात. मग मला सांगा, 12 अधिक 14 26, 26 आणि 16 42, बरोबर ना? 42 आणि 18 60 आणि 20. बघा, एकूण संख्यांची बेरीज म्हणजे दिलेल्या घटक संख्यांच्या बेरजेला एकूण घटक संख्यांची बेरीज आली 120. या बेरजेला दिलेल्या एकूण घटकांनी भागले असता दिलेले एकूण 80 आली. बेरीज 80 आली म्हणे. ठीक आहे, चल. दिलेल्या घटक संख्यांच्या बेरजेला दिलेल्या एकूण घटकांनी भागले असता दिलेले एकूण घटक किती आहेत? एकूण घटक 5 आहेत. या 5ने भागले असता
सरासरी मिळते. म्हणजे येणारा भागाकार म्हणजे तुमची काय असेल, सरासरी. बघा 5 एक 5, 5 एक 5, उरलेत किती, 5 अक 30. हे जे भागाकार आला हे काय झाली तुमची सरासरी. आता नीट लक्ष द्या, त्यालाच म्हणतात सरासरी. तरी सरासरी तुमच्या डोक्यात आणखीन पोहोचलेली नाही. बाळांनो, घटक संख्यांच्या बेरजेला एकूण घटकांनी भागणं म्हणजे सरासरी मिळणं होय. एवढीच काही सरासरीची व्याख्या नाहीये. सरासरी एवढीच मर्यादित नाहीये. कळालं? याच्याही पुढे सरासरी नीट समजून घ्या. आता सरासरी 16 आलं, सरासरी 16 आली म्हणजे काय, म्हणजे काय, याचा अर्थ असा असतो, इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना, या 5 विद्यार्थ्यांना बरं का, इयत्ता 5वीतील विद्यार्थ्यांना साधारण 16 गुण त्या परीक्षेत पडलेले आहे. म्हणजेच हेच गणिती भाषेत सांगताना इयत्ता 5वीतील विद्यार्थ्यांना सरासरी 16 गुण पडले असा त्याचा अर्थ होतो. सरासरी 16 गुण पडले म्हणजे काय, प्रत्येकाला 16च गुण पडले असा होतो का? असा अजिबात होत नाही. सरासरी 16 गुण पडले याचा अर्थ इयत्ता 5वीतील त्या विद्यार्थ्यांना 16 गुणांच्या आसपास गुण पडले असा त्याचा अर्थ होतो. सरासरी म्हणजे ती ऍक्युरेट संख्या आहे असं होत नाही. आलं लक्षात? आता तुमच्या पुढे इथं डोळ्यासमोर आहे, हा आहे मध्य. काय म्हणतो? मध्य. त्याला मिड पॉइंट म्हणू, मिड नंबर म्हणू, मध्य संख्या. म्हणजे इयत्ता 5वीतील ह्या विद्यार्थ्यांना 16च्या आसपास असे गुण पडले असा त्याचा अर्थ होतो, म्हणजे सरासरी आहे. म्हणजे प्रत्येकाला 16च गुण पडले असं होत नाही. बघू शकता, पहिल्याला 12 पडले पण 16च्या जवळपास 12 आहे ना. दुसऱ्याला 14 पडले, 16च्या जवळपास 14 आहे की नाही. तिसऱ्याला 16 पडले, 16 एवढेच आहेत. चौथ्याला 18 पडले, 16च्या जवळपास पडले. पाचव्याला 20 पडले, 16च्या जवळची संख्या आहे. आलं लक्षात? सरासरी 16 गुण आहेत म्हणजे प्रत्येकाला 16 गुण आहेत असं होत नाही बाळांनी. आता तुमचं तेवढं कशाला, मी दूर कशाला जातो. आता तुमच्यामध्येच थोडी सरासरी समजावून सांगतो, ठीक आहे? समजू शकाल? चला आता आपण काही विद्यार्थ्यांना उभं टाकू, ठीक आहे? उभं करू. कुठ रे? हा बघा, हा जरासा मोठा विद्यार्थी आहे. सांग बाळा, आज तुझं वय काय आहे? 32. अरे बापरे, 32. माझ्यापेक्षा मोठी असतो. हा, 11. चला, यांचं वय 11 वर्ष आहे म्हणे. आता हे सध्या 5वीला आहेत. बघा, तुमच्या डोळ्यासमोर मी सरासरी मांडतोय. 11 वर्ष. कोण आहे हो हे? पूर्वा. नक्की आहे ना बाई 11 वर्ष? ते तारीख चुकीची ते वाली नाही बरं का. आता काय 11 वर्षाचे, 12 वर्षाचे आहे ना ग तू? 12व चालू आहे ना राजा, असं का बोलायलीस तू? 12 वर्ष. सांगतो मी कसे असतात ते. अंगणवाडीचे 6 असतात आणि आपले आता 6. म्हणजे तू 1 वर्ष मागे पुढे होतीस ना, म्हणजे 6. 6 आणि 6 12. सिट डाऊन. चला आता योगीराज आता आज किती वर्षाचा आहेस? योगीराज 11 वर्षाचा आहे. तू मागे पुढे नाहीस ना? नाही, कोरोनानं गोळ केला बघा. योगीराज, ठीक आहे? चला सिट डाऊन. आणखीन तुमच्यामध्येच असं कोण आहे जे 10 वर्षाचा आहे? हा, उमर भादनासे. उमर उभं टाक. उमरचं वय आज 10 वर्ष आहे. उमर, ठीक आहे? आता 9 वर्षाचं कोणी आहे का याच्यात बसून आहे? बाई तुझं वय
हा गोनेवार गोनेवार, हा तुझं 9 वर्ष आहे. बघा बाळांनो 9 वर्ष. रुजुल ऐका सिडम, आता नीट लक्ष द्या, सरासरी समजून घ्या. एक गोष्ट ध्यानात घ्या बाळांनो, पूर्वा सुद्धा आता 5वीलाच आहे, ती 12 वर्षाची आहे. 11 वर्षाचा योगीराज सुद्धा 5वीला आहे. 10 वर्षाचा उमर सुद्धा 5वीला आहे. आणि 9 वर्षाचा रुजुल सुद्धा 5वीला. हा 4थीला आहे पण 5वीला बसते. ओके, आता मला सांगा, ही जी माहिती मी तुमच्या डोळ्यासमोर घेतलेली आहे, ऐका नाही. बघा रुजुलचं जाऊ द्या, रुजुल सोडलं तर उमर, योगीराज आणि पूर्वा हे तिन्ही कार्यकर्ते आता कितवीला आहे? 5वीलाच आहेत ना. नीट समजून घ्या, सरासरी सांगतोय. हा मग हे 3 जण 5वीलाच आहेत, पण त्यांचं वय कसं आहे? वेगवेगळं आहे ना, आहे की नाही? आता ही मी गोळा केलेली सांख्यिकी माहिती आहे, ऐका. ही मी गोळा केलेली सांख्यिकी माहिती आहे, मी तुमच्या पुढेच गोळा केलेली आहे. इथं बसलेल्या बऱ्याच जणांचं वय 12 वर्ष आहे. इथं बसलेल्या बऱ्याच जणांचं वय आता 11 वर्षाचं आहे. काही जण 11 वर्ष 3 महिने, 11 वर्ष 6 महिने, 12च्या जवळपास. बघा देवानं काय वरून काय खटका फिट केला का? खटका दाबला की सगळेजण खाली आले, एकाच दिवशी जन्मले, असं होते का? नाही. अहो एवढं तर सांगतो मी तुम्हाला, काही जण रविवारची सुट्टी असला तरी जन्म घेतात. सुट्टी असते ना बरं, त्या दिवशी जन्म व्हावा का तुमचा? बरं व्हायला पाहिजे. तुझा आहे का रविवारी? हे बघ हिनं जन्म लिहून रविवारी चुकून आली. ठीक आहे चला पहा. हा असो, इकडे लक्ष द्या. अगोदर कन्सेप्ट समजून घ्या. चला सरासरी सांगणार आहे आज मी, पूर्ण वेळ फक्त सरासरी या एका शब्दावर बोलणार आहे. ठीक आहे. आता आपण आपल्या वर्गाची माहिती गोळा केली, तुमच्या समोर केली, काय येतं चोरी वगैरे काही केलं नाही मी. ओके, मांडली मी येतं तुमच्या समोरच मांडली. ओके, तर बाळांनो मला सांगा, यामध्ये ही जी सांख्यिकी माहिती आहे, मग आपण असं म्हणू शकतो का? ओके, इयत्ता 5वीतील विद्यार्थ्याचं वय 12 वर्ष, 11 वर्ष, 10 वर्ष, 9 वर्ष असते नाही. आता मोस्ट ऑफ दी स्टुडंटला जर उभं केलं तर प्रत्येक म्हणजे जवळपास 99% म्हणजे असं म्हणू मी 90% विद्यार्थ्यांचं वय 11 वर्ष असते. इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांचं वय 11 वर्ष असते. कसं? अंगणवाडीचे 6 वर्ष, नाही तर 6 वर्ष कुठे 6 हे आला 6. ठीक आहे, अंगणवाडीचे 6 वर्ष आणि हे 5, 1 2 3 4 5 11 वर्ष असते. आता कंप्लेट इयत्ता 5वीचा विद्यार्थी 11चाच असतो का? नाही. काही पोट्टे 11 वर्ष 3 महिने, 11 वर्ष 4, 11 5, 11 6, 11 वर्ष 6 महिने 2 दिवस, 11 वर्ष 8 महिने 4 दिवस असेच असतात. ठीक आहे. काही जण तर 11ला भिडत नाहीत, 10 वर्ष 8 महिने, 10 वर्ष 6 महिन्याचे काही जण असतील. पण पोटे तुम्ही सगळेजण कितवीत आहे? 5वीतच. हो की नाही? तुम्ही कमी जास्त वयाचे असल्यावर तुम्हाला बाहेर काढलं का कोणी? नाही. तो तुमचा दोष नाहीये ना. तुम्ही कधी जन्म घ्यायचं तुमच्या हातात आहे का? आणि कधी जायचं नाही ना. हा, तर इकडे लक्ष द्या. इयत्ता 5वीचे जे हे 3-4 विद्यार्थी आपण गृहीत धरले, तर यांचं वय विचारात घेतलं तर काही जणांचं वय आपल्याला लागतंय 12 वर्ष वाटायला, काही जणांचं वय 11 वर्ष आहे, तर काही जणांचं वय 10 वर्ष आहे, काही जणांचं वय 9 वर्ष आहे, तरी ते 5वीतच आहेत. मग ही सांख्यिकी माहिती गणितात सांगताना याचा मध्य काढला जातो. याचा काय काढला जातो? मध्य काढला जातो. याची मध्य म्हणजे सरासरी काढली जाते. आणि सरासरी काढताना काय होते
या सांख्यिकी माहितीची सरासरी काढताना काय होते, दिलेल्या घटकांच्या संख्यांची बेरजेला म्हणजे बेरीज केली जाते. दिलेल्या घटकांच्या संख्यांची बेरीज म्हणजे 12 अधिक 11 अधिक 10 अधिक 9 यांची बेरीज भागिले आणि त्या बेरजेला दिलेल्या एकूण घटकांनी भागले असता आपल्याला काय मिळते, सरासरी मिळते. मग इथं किती घटक आहे तो 1 2 3 4. या बेरजेला 4 न भागलं की तुम्हाला काय मिळते, सरासरी मिळते असं त्याचं म्हणणं आहे. आता 12 आणि 11 23 आणि 10 33 33 आणि 9 42 भागिले 4 4 1 4 4 10 ओके. उरलेत 2 पॉइंट देऊन त्या 2 वर 0 घेतला. 4 1 4 4 5 तुमचा मध्य काय आला बघा. या सांख्यिकी माहितीचं सेंटर काय आलं, सेंटर 10.5 वर्ष. आलं का लक्षात. मग हीच सांख्यिकी माहिती गणितामध्ये व्यक्त करताना अशी व्यक्त केली जाते की इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्याचं साधारण वय हीच गणिती भाषेत काय सांगतात ते पुन्हा सांगतो. इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांचं साधारण वय 10.5 वर्ष असते. साधारण वय 10.5 वर्ष असते म्हणजे 10.5 वर्षच असते का, नाही. मग हीच माहिती गणिती भाषेत सांगताना इयत्ता 5वीतील विद्यार्थ्यांचं सरासरी वय 10.5 वर्ष असते. आलं लक्षात. मग 10.5 वर्ष असते याचा अर्थ 10.5 वर्षच असते का, नाही. फिक्स 10.5 असते असं त्याचा अर्थ होत नाही. सरासरी म्हणजे अप्रॉक्सिमेट कुठली तरी एक संख्या. ओके, आलं लक्षात. 10.5 वर्ष असते याचा अर्थ कम्प्लीट 10.5च असते असं होत नाही. सरासरी 10.5 वर्ष असते म्हणजे 10.5 वर्षाच्या आसपास असते असा त्याचा अर्थ होतो. कारण माझ्याकडे सबूत आहे. तुमच्यामधले मी काही विद्यार्थी उठवले तर इयत्ता 5वीचा विद्यार्थी तुम्हाला 12 वर्षाचा दिसतोय, इयत्ता 5वीचा विद्यार्थी 11 वर्षाचा दिसतो, इयत्ता 5वीचा विद्यार्थी 10 वर्षाचाही दिसतो. लक्ष. मग 11 वर्षाचा आहे म्हणजे तो 5वीत बसणार नाही का, किंवा 12 वर्षाचा आहे म्हणजे तो 5वीत बसणार नाही का, असं शक्य आहे का, नाही. मग हे सरासरी म्हणजे काय, अप्रॉक्सिमेटली येणारी संख्या आहे असं मला म्हणता येईल. ठीक आहे. म्हणजे सरासरी 10.5 वर्षाचा म्हणजे इयत्ता 5वीचा विद्यार्थी सरासरी 10.5 वर्षाचा आहे असं म्हणता येईल. म्हणजे इयत्ता 5वीतील विद्यार्थ्याचं सरासरी वय 10.5 वर्ष असते. सरासरी 10.5 वर्ष असते याचा अर्थ 10.5च असते असा होत नाही. तर याचा अर्थ असा होतो इयत्ता 5वीतील विद्यार्थी 10.5च्या आसपास असतात, म्हणजे 10.5 वर्षाच्या आसपास असतात. मग काही 11 वर्षाचे असतील, काही 10 वर्षाचे असतील, काही 10 वर्ष 8 महिन्यांचे असतील, काही 10 वर्षालाही काही कमी असतील. आसपास आसपास. ओके, कळालं. यालाच सरासरी म्हणतात बाळांनो. समजलं का. मग सरासरी काढताना काय करायची, जेवढे काही प्राप्तांक दिलेले आहेत म्हणजे जेवढी काही सांख्यिकी माहिती दिलेली आहे ती माहिती त्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, म्हणजे त्यांच्या एकूण संख्ये एवढी त्या संख्येनं भागायचं. पहा, सरासरीला मध्यमान असे ही म्हणतात. सरासरी म्हणजे सुद्धा मध्यमान, मध्यमान म्हणजेच सरासरी. सरासरीलाच मध्यमान सुद्धा म्हटलं जाते. ओके. कधी कधी सरासरी न विचारता जर मध्यमान किंवा मध्य विचारला, मध्य म्हणजे तरी सरासरी आणि मध्यमान म्हणजे सरासरी. जर सरासरी न विचारता कुठल्या प्रश्नामध्ये जर मध्य विचारला तर तुम्हाला समजायचं अरे आपल्याला सरासरी विचारली. ओके. तर पहा पुढे जातो मी.
आणखीन सरासरी आणखीन नीट समजून घ्यायची. आणखीन सरासरी हा एकच शब्द आणखीन माझ्यानं समजावणं झालेला नाही. आणखीन रिपीट समजून घ्या. ओके, चला पहा. पुढील वाक्य वाचा. काळजीपूर्वक जे मी वाक्य देतो ते तुम्हाला वाचायचे आहे. चला वाचा. अरे वाचा पहिलं वाक्य. आताच मी सांगितल्याप्रमाणे पहिलं वाक्य आहे की बाबा रे, इयत्ता 5वीतील विद्यार्थ्यांचे वय साधारण 11 वर्ष असते. साधारण. ओके, नीट वाक्य वाचत. 2-4 वाक्य देतोय. नांदेडमध्ये पावसाळ्यात साधारण 75 सेमी पाऊस पडतो. नांदेड जिल्ह्यात पावसाळ्यात साधारण 75 सेमी पाऊस पडतो. आपल्या जिल्ह्याचा आपल्याला अभिमान वाटते म्हणून मी आपल्या जिल्ह्याचं नाव टाकलं. ओके, नांदेड जिल्ह्यात साधारण 75 सेमी पाऊस पडतो. 75 पडला का या वर्षी? नाही, 175 झाला. आता पुढे सांगतो मी काय आहे ते. पुढचं वाक्य वाचा. औरंगाबाद ते अकोला या बसच्या प्रवासाला साधारण 9 तास लागतात. पुढचं वाक्य आहे, हिमायतनगर ते इस्लापूर जाण्यासाठी अर्धा तास, काय म्हणते 1/2 तास लागतो. म्हणजे अर्धा तास, 1/2 म्हणजे अर्धा तास लागतंय. बरोबर आहे ना? हा, चला पुढचं वाक्य आहे, हिमायतनगर ते नांदेड रेल्वे प्रवासाला साधारण 3 तास लागतात. ही जी माहिती आहे ना, ही माहिती अनुभवातून व्यक्त केलेली आहे. अनुभवातून. मान्य आहे ना तुम्हाला? ही जी माहिती आहे ती अनुभवातून व्यक्त केलेली आहे. मी परत एकदा माहिती वाचतो. हे वाक्य काळजीपूर्वक वाचा म्हणजे सरासरी तुम्हाला पटकन समजून जाईल. इयत्ता 5वीतील विद्यार्थ्यांचे वय साधारण 11 वर्ष असते. नांदेडमध्ये पावसाळ्यात साधारण 75 सेमी पाऊस पडतो. औरंगाबाद ते अकोला या बसच्या प्रवासाला साधारण 9 तास लागतात. हिमायतनगर ते इस्लापूर जाण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो. तर हिमायतनगर ते नांदेड रेल्वे प्रवासाला साधारण 3 तास लागतात. ही जी माहिती आहे ही माहिती आपण अनुभवातून व्यक्त केलेली असते. का हो, तुम्हाला कोणी विचारत असेल ना, कधी कधी तुम्ही रस्त्याने जात असाल तर, की बाबा इथून कालिंका गल्ली मंदिर किती लांब आहे, तर तुम्ही सहज सांगू देता असेल 2 किलोमीटरच्या आसपास. राईट आहे का रॉंग आहे? बरोबर आहे ना? कधी जर तुम्ही गावाकडे गेलात आणि रोडनं जातात, का रे सहस्रकुंड इथून किती लांब आहे, तर तुम्ही म्हणता असेल एक 25-30 किलोमीटर. बरोबर आहे? अर्थानं म्हणला खरं सांग 25 की 30, तर तुम्ही म्हणसाल मी का बा आपण टेप लावून पाहिला का? हो का नाही? अरे आपण नीट समजून घ्या, आपण ढोबळ मानाने सांगतो ना, कारण आपण काय इथून टेप लावून पाहिला का तिथपर्यंत बा हे किती आहे काय त्याचा काय अभ्यासात येणार आहे का आपल्याला? नाही. सहज तुम्ही पहा, जर तुम्हाला कोणी विचारलं का रे हिमायतनगरहून करंजी जाण्यासाठी किती वेळ लागते, 1-1.5 तास लागेल. आपण काय करतो, अंदाजित संख्या सांगतो ना. काय मग 1 तास लागतो की 1.5 तास लागतो, सांग की जरा व्यवस्थित. तो आपला अंदाज असतो. ती संख्या आपण अनुभवातून व्यक्त केलेली असते. कोणाला गाडीनं जात असेल तर 1 तास लागेल, पायानं जात असेल तर 2.5 तास लागतील. ज्याच्या त्याच्या जाण्यावर आहे ना ते.
कळतंय मी काय म्हणालो ते? तुम्ही कधी रस्त्यानं जात असताना कोणी तुमच्यापाशी गाडी थांबवलं की नाही? आतापर्यंत असं काही घडलं की नाही? आणि तुम्हाला विचारलं की नाही फलाण्याचं घर किती लांब आहे? फलाण्याचं म्हणजे फलाना नाव नाही, एक सांगण्याचा भाग असतो ते. फलाण्याचं घर किती लांब आहे असं तुम्हाला विचारलं असेल, तुम्ही काय सांगितलात? इथंच आहे, जर जवळच आहे, असे काय आपले उत्तर असतात. हा ठीक आहे. पण समजा जरा अंतर असेल, अंतर 1-2 किलोमीटरवर आहे, 1-2 किलोमीटरवर आहे, 2-3 किलोमीटरवर आहे, 3-4 किलोमीटरवर आहे. अरे बाबा 3-4 की 2 की 3 नेमकं किती निश्चित सांगता येते का? नाही. म्हणजे याचा अर्थ 2 किलोमीटर आहे म्हणजे 2 किलोमीटरच्या आसपास आहे. 3 किलोमीटर आहे म्हणजे 3 किलोमीटरच्या आसपास आहे. 3ही असेल, 3.5ही असेल किंवा 2.5ही असेल. जर तू दैव चांगला असेल तर 2ही असेल. आम्हाला काय घेणं देणं, तुलाच जायचं ना, हो की नाही? समजून घ्या. परत आता मी पहिल्या वाक्यावर येतो. इयत्ता 5वीतील विद्यार्थ्याचे वय साधारण 11 वर्ष असते. अरे साधारण 11 वर्ष असते म्हणे. 11च वर्ष असते का? नाही, साधारण 11 वर्ष असते. याचा अर्थ 11 वर्षाच्या आसपास असते. दुसरं वाक्य वाचा. दुसरं वाक्य म्हणते नांदेडमध्ये पावसाळ्यात साधारण 75 सेमी पाऊस पडतो. नांदेडमध्ये पावसाळ्यात साधारण 75 सेमी पाऊस पडतो. या वाक्यावर तुमचा विश्वास आहे का? अजिबात नसायला पाहिजे. काका देवाने तिकडे चमचा सेट करून ठेवला का? नांदेड डुबुक कोण्या 75 सेमी पाऊस येते का? नाही. वरे काय बटन लावलं का? नांदेड 75 सेमी तेवढाच पाऊस पडते, मोजून पडते? नाही. बर का, जर तेवढा पडला असता इकडे पूर आला असता का? नाही ना. तर ही जी माहिती आहे अनुभवातून व्यक्त केलेली आहे. कधी कोण्या वर्षी 75 पडला असेल, कोण्या वर्षी 100 पडला असेल, कोण्या वर्षी 85, 80, कधी तर काही पडलंच नसेल. कोरडा पावसाळा, पाऊसच पडला नाही त्या वर्षी, दुष्काळ पडला असेल, असं बी होऊ शकते ना. चला पुढचं वाक्य पहा. औरंगाबाद ते अकोला या बसच्या प्रवासाला साधारण 9 तास लागतात. औरंगाबाद ते अकोला जायचंय, त्यामध्ये सांगितलं की बाबा हे साधारण 9 तास लागतात. मला सांगा 9च तास लागतात का? नाही, 9:30 लागतील. कधी 8 मध्ये पोहोचल, हो की नाही? ड्रायव्हर झोपी गेला तर दुसरीकडे जाऊन पोहोचल, हो की नाही? दुसरीकडे आता कुठं जायचं माहितीये तुम्हाला? तर हिमायतनगर ते इस्लापूर जाण्यासाठी अर्धा तास लागते म्हणे. हे वाक्य नीट लक्षात. हे अनुभवातून व्यक्त झालेलं वाक्य आहे. गेल्या वर्षी मला काही विद्यार्थ्यांनी सांगितले सर अर्धा तास लागते, काय म्हणते 45 मिनिटं लागते. नाही सर 1 तास लागते म्हणे. एक म्हणलं मामा आलाच नाही तर मग ते तू पाहून घे, हो की नाही? तर आता बऱ्याच जणांनी सांगितले की सर हिमायतनगर ते इस्लापूर प्रवासासाठी अर्धा तास लागते. ठीक आहे, ते तुमच्या अनुभवातून व्यक्त झालेलं आहे. मला प्रत्येकानं सांगायचं कंप्लीट अर्धा तासच लागते का? 30 मिनिटात पोहोचलं पाहिजे असं होते का? नाही. 30 मिनिट साधारण अर्धा तास लागते, याचा अर्थ अर्ध्या तासाच्या आसपास त्या ठिकाणी वेळ लागतो असा होतो. कळालं? आता हे हिमायतनगरहून बसलो आपण रेल्वेनं. आता बरेच जण जातात ना रेल्वेनं मला सोडून, ठीक आहे? म्हणजे मला इथं सोडता आणि तुम्हीच रेल्वेनं जाता असं माझं म्हणणं आहे. हा, तर तुम्ही बरेच जण रेल्वेनं जाता. तुम्ही रेल्वेत बसलात हिमायतनगरला आणि नांदेडला पोहोचला किती वेळात? काही जण म्हणतील सर 2.5 तासच पोहोचलो, ठीक आहे? काही जण म्हणतील 3 तास लागले, काही जण म्हणतील 3.5 तास लागले, काही जण म्हणतील 4 तास लागले. मी म्हणलं का? तर माळटेकडीला गाडी उभी होती. काय सांगता येते मदत काय आहे ते?
तर ज्याचा त्याचा तो अनुभवाचे शब्द असतात, त्या अनुभवातून व्यक्त झालेली ती संख्या असते. आता हे झाले वाक्य. वाक्य आलेत का लक्षात? आता एका एका वाक्याचा अर्थ नीट समजून घेऊया. तसं की पहिलं वाक्य पहा, पुढील हे वाक्य मोठ्यानं वाचा. ओके. इयत्ता 5वीतील विद्यार्थ्याचे वय साधारण 11 वर्ष असते असं या वाक्यात सांगितलेलं बाळांनो. या वाक्यातील माहिती देणाऱ्या संख्या आपण अनुभवातून निश्चित केलेल्या असतात. आताच मी तुम्हाला अनुभव देऊन सुद्धा सांगितलं. मी काही विद्यार्थ्यांना उभं केलं. आता इथं उत्तर 11 आलं. 11 म्हणजे आपलं उत्तर 10:30 आलं. 11च्या आसपास आहे का? की 11 पेक्षा खूपच लांब आहे? 11च्या आसपास आहे बरं का. ठीक आहे. मग इयत्ता 5वीतील विद्यार्थ्यांचे वय साधारण 11 वर्ष असते असं आपल्याला विचारलं. म्हणजे सर तुम्ही तर 4च विद्यार्थ्यांना उभं केलात आणि त्यांचं वय पाहिलात. पण आता मी तुमच्या पुढे वर्गामध्येच प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवतो. चला रे, चला तुम्ही दोघं तिघ जण उठा. 5वीचे मुलं, चला आज तुमचं वय काय? आद्या 11 वर्ष. तुझं 11, तुझं 11, तुझं 10, तुझं रे 11, तुझं रे 10. कोणी 10.5चा असेल तरी 10.5 सांगू शकता बरं. 11 म्हणजे कम्प्लीट 11चेच आकार आहे का? 11 2 महिने, 11 4 महिने काही आहे? तुझं 12 वर्षाचा. आता मला सांगा किती जण झाले कॅन्डिडेट? 3 3 6 आणि 1 7 जण झाले. ठीक आहे. आता काय करूया, बसा खाली. आता यांचा आपण मध्य काढूया, म्हणजे यांची सरासरी काढूया. आता यांच्याकडून मी इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांकडून गोळा केलेली माहिती म्हणजे ही आहे का नाही? आहे का नाही? हा. मग या माहितीचा मी काय करणार? मध्य काढणार, म्हणजे मी सरासरी काढणार या माहितीची. मग सरासरी काढायची म्हणजे काय काढायचं? एकूण घटकांची बेरीज करायची. किती येते रे बेरीज? आणि भागिले एकूण घटकांची संख्या 3 आणि 3 6 आणि 1 7. 76 बेरीज आली नक्की ना? चुकू नये बरं का बाकी. भागिले 7, एकूण घटक 7 आहे. तर आपण भागाकार करून पाहूया. 7 1 7 1 7 न 6 ला भाग जात नाही म्हणून पॉइंट देऊन 0 घेतला. नाही सॉरी, 0 देऊन पॉइंट घेतला. पॉइंट देऊन 0 घेतला म्हणलं. 0 देऊन पॉइंट घेतला. नाही 0 देऊन पॉइंट. बघा 7 1 7 रिपीट वागतो. 7 1 7 उरलं का? काहीच नाही. 7 न 6 ला भाग जात नाही म्हणून 0 द्यायचा. नंतर पॉइंट देऊन 0 घ्यायचा. ओके आता आलं. ओके 60 झाले. 60 झाले. 7 न 60 ला भाग द्या. 7 8 उरले किती? 4. 4 उरले. 4 पॉइंट नंतर एकदा 0 घेऊ शकतो. 7 5 35. आता पुढे जाणारच होय. तुमच्या लक्षात यायला का किती वर्ष? आता असं मी म्हणेल ना, आता मी अनुभवातून काही संख्या गोळा केल्या. आता तुमच्या पुढेच आहे ना बाळांनो. याला उठवलं त्याला उठवलं, त्याचे सगळ्यांचे वय येतं मांडलं 7 जणांचं. आता एवढंच बरं का, अख्ख्या वर्गाचं नाही मांडू शकत मी. एकूण संख्यांची बेरीज केली, भागिले किती जण होते? 7 जण होते. मग भागिले 7 केलं तर माझ्याकडे सरासरी आली 10.85. आलं लक्षात? म्हणजे आता मी सांगेन ना, आपल्या वर्गातील इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांचं सरासरी वय 10.85 वर्ष आहे.
म्हणजे 10.85 वर्ष आहे म्हणजे सगळेच जण 10.85 वर्षाचेच आहेत का? नाही. याचा अर्थ सरासरी 10.85 वर्ष आहे. याचा अर्थ काय आहे? 10.85 वर्षाच्या आसपास त्यांचं वय आहे असा त्याचा अर्थ होतो. कळालं का? सरासरी परत एकदा पहा. म्हणजे 10.85 म्हणजे 11च्या आसपास यायला ना, म्हणून इथे 11 घेतलं. फिक्स नंबर आहे, पॉइंट मध्ये नाही येते. समजलं ना? चल, या वाक्यातील माहिती देणाऱ्या संख्या आपण अनुभवातून निश्चित केलेल्या असतात. आता जसं की मी तुमच्या पुढे प्रॅक्टिकली दाखवलं, हे अनुभवातून निश्चित केलेली संख्या आहे. म्हणजे आपण जर मोस्ट ऑफ दी स्टुडंट पाहिले इयत्ता 5वीचे ते 11च वर्ष सांगतात. त्यांचं वय 11 वर्ष असते. 11च वर्ष असते असं नाही, 11 वर्षाच्या आसपास असते असा त्याचा अर्थ होतो. चला पुढे जाऊया. जसे इयत्ता 5वीच्या वर्गातील सर्व मुलांची वये विचारात घेतली आपण वय विचारात, तर काहींचं वय 10 वर्ष अनुभवाला आलं आपल्याला, काहींचं वय 11 वर्ष असल्याचं अनुभवाला आलं, काहींचं वय 12 वर्षाचं आहे असं आपल्याला अनुभवाला आलं. आलं आलं का नाही? तुमच्या समोरच केलो ना. हा, असल्याचे अनुभवाला येते. म्हणजे काय? म्हणजे 5वीतील मुलांचे वय 11 वर्षाच्या आसपास असते असा त्याचा अर्थ होतो. 11 वर्षाच्या आसपास असते म्हणजे हे ठरवलं कसं? 11 वर्षाच्या आसपास असते हे ठरवलं कसं? ही जी तुम्हाला सांख्यिकी माहिती मिळाली यांचा सेंटर काढला जातो, मध्य काढला जातो, म्हणजे सरासरी काढली जाते. मग मला सांगा 10 अधिक 11 अधिक 12 किती जण आहेत? 3 जण. मग भागिले 3. मग याची बेरीज काय आली बा? 10 अधिक 11 अधिक 12 33 भागिले 3 बरोबर 3 1 3 3 1 3 11 वर्ष. आलं की नाही 11? म्हणजे आपण जर पाहिलं आता बाळांनो, आता आपण सगळ्यांनीच अनुभवलं सुद्धा आपल्या वर्गाच्या बाबतीत, इयत्ता 5वीच्या वर्गातील सर्व मुलांचे वय आपण जर विचारात घेतली, बाई इकडे पाय, तर काहींचं वय आपल्याला 10 वर्ष अनुभवाला आलं, काहींचं वय 11 वर्ष, तर काहींचं वय 12 वर्ष असल्याचे अनुभवाला येते. म्हणजेच इयत्ता 5वीतील मुलांचे वय 11 वर्षाच्या आसपास असते आपण सांगितलं. कशावरून सांगितलं? या सांख्यिकी माहितीचा आपण मध्य काढला, मध्य आला आपला म्हणजे सरासरी आली आपली 11 वर्ष. म्हणजे यावरून असं आपण सांगू शकतो की इयत्ता 5वीतील मुलांचे वय 11 वर्षाच्या आसपास असते. कळालं? मग हेच जे आता मी बोललो ना, वय 11 वर्षाच्या आसपास असते, हेच गणिती भाषेत सांगताना 5वीतील मुलांचे वय सरासरी 11 वर्ष असते असे म्हणतात. हेच जर तुम्हाला गणिती भाषेत सांगायचं असेल तर इयत्ता 5वीतील विद्यार्थ्यांचं वय सरासरी 11 वर्ष असते असं आपण म्हणतो. समजलं का? काही समजलं का? आणखीन उदाहरण पहा. पुढचं उदाहरण सरासरी समजून घ्या. पहिल्यांदा हे वाक्य पहा. नांदेडमध्ये पावसाळ्यात साधारण 75 सेमी पाऊस पडतो. नांदेडमध्ये पावसाळ्यात साधारण 75 सेमी पाऊस पडतो. मग माझा प्रश्न असा आहे, 75 सेमी पाऊस पडतो का? नाही, साधारण 75 सेमी पाऊस पडतो याचा अर्थ 75 सेमीच्या आसपास पाऊस पडतो. ते कसं? ते नीट समजून घ्या. ते कसं? आता या वाक्यातील माहिती देणारी संख्या आपण अनुभवातून निश्चित केलेली आहे. जसं दरवर्षी नांदेडमध्ये पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचा जर विचार आपण जर केला ना बाळांनो, विचार केला तर दरवर्षीच 75 सेमीच पाऊस पडतो ही माहिती आपल्याला योग्य वाटत नाही किंवा ही माहिती योग्य होणार नाही. दरवर्षी 75 सेमी पाऊस पडतो हे योग्य नाही. आलं लक्षात? यावर्षी तर
200च्या आसपास पाऊस पडला, अलग लक्षात, मग 75च पडतो का? नाही. ही माहिती आपल्याला योग्य होणार नाही किंवा योग्य वाटणार नाही. मग काय, कारण नांदेडमध्ये पावसाळ्यात मागच्या काही वर्षाचा जर विचार केला, प्रत्येक वर्षी पडलेला पाऊस जर विचारात घेतला तर कोण्या वर्षी म्हणजे कधी 65, कधी 65 सेमी पाऊस झालेला आढळला, कधी 70 सेमी पाऊस झालेला आढळला, कधी 75 सेमी पाऊस झालेला आढळला, तर कधी 90 सेमी इतका पाऊस झालेला आढळला. आलं लक्षात? दरवर्षी काय सारखाच पाऊस पडतो असं नाहीये. आता या वर्षी 200 सेमी पाऊस झालेला आढळ. मी माझ्या डोळ्यानं पाहिलं, तुम्ही तुमच्या कानानं तर पाहिला असाल. कानानं पाहिला नाही, तुम्ही पाहिला असेल ना पूर. 4 दिवस आले नाही की तुम्ही, कशामुळे आला नाहीत? पावसामुळे आला नाही, हो की नाही? मग नांदेड जिल्ह्यामध्ये दरवर्षीच 75 सेमी पाऊस पडतो का, हा माझा प्रश्न आहे. नाही, कमी जास्त होईल ना पाऊस. कधी तो 65 सेमी पडला असेल, कधी तो 70 सेमी पाऊस पडला असेल, कधी तो 75 सेमी, तर कधी 90 सेमी पाऊस पडला असेल ना, मागचा जर विचार केला तर मागच्या काही वर्षाचा, हो की नाही? मग असा पाऊस पडल्याचा आपल्याला अनुभवास येते. मग ही जी सांख्यिकी माहिती मिळालेली आहे ना, याचा काय काढतो आपण? सरासरी, म्हणजेच मध्य काढतो, सरासरी काढतो. म्हणजे मग काय करतो? 65 अधिक 70 अधिक 75 अधिक 90 या सगळ्यांची काय करतो आपण? बेरीज करतो, भागिले एकूण संख्या 4 आहेत म्हणून 4 न भागतो. बेरीज करा. 65 अधिक 70 अधिक 75 अधिक 90 300 भागिले एकूण संख्या 4. 300 ला 4 न भागा. बघा, 4 1 4, 4 7 28, उरले 2, 4 5 20, 75 सेमी. मध्य काय आला हो त्याचा? 75 सेमी, म्हणजे सरासरी आली 75 सेमी. अलग लक्षात? मग हेच आता आपल्याला सांगताना, म्हणजे नांदेडमध्ये पावसाळ्यातील पाऊस 75 सेमीच्या आसपास असते. म्हणजे याच्यावरून आपण असं सांगू शकतो, असं व्यक्त होऊ शकतो की नांदेडमध्ये पावसाळ्यातील पाऊस हा 75 सेमीच्या आसपास असते, जवळपास असते. आलं लक्षात? मग हेच आपण आताच जे वाक्य आहे, हेच गणिती भाषेत सांगताना काय सांगितलं जाते? गणिती भाषेत सांगताना नांदेडमध्ये पावसाळ्यातील सरासरी 75 सेमी पाऊस पडतो. नांदेडमध्ये पावसाळ्यात सरासरी 75 सेमी पाऊस पडतो, हेच गणिती भाषेत सांगतो. कळालं? म्हणजे सरासरी कळालं का? सरासरी यानी की जी संख्या आहे तीच फिक्स संख्या असते असं नाही, च्या आसपास म्हणजे सरासरी होय. आलं लक्षात? निश्चितपणे हे जे काही मी गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला कळाल्या असतील. सरासरी दर्शक संख्या काढण्यासाठी दिलेल्या माहितीतील संख्यांच्या बेरजेला त्या माहितीतील संख्यांच्या संख्येने भागतात, तेव्हाच आपल्याला त्या संख्यांची काय मिळते? सरासरी मिळते. आतापर्यंत मी जे काही सांगितलं तुम्हाला सरासरीच्या बाबतीत, निश्चितपणाने काही ना काही तुमच्या डोक्यात गेला असेल अशी अपेक्षा करतो. यानंतरचा भाग उद्याच्या पिरियडमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, सो आजच्या पुरतं या ठिकाणी थांबूया.